तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीला सांगत असते की सुनबाईंचे आई वडील घरी आले होते. त्यावर अधिपती विचारतो मग काय म्हणाले ते. त्यावर भुवनेश्वरी सांगते की जास्त काही नाही, पण त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की जे काही घडलं त्यात आमचीच चूक आहे. त्यावर अधिपती म्हणतो पण असं कसं, तुमची तर यात काही चूक नाही आहे ना. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, पण आता सुनबाईंनी त्यांना काय काय सांगितलंय आपल्याला कसं माहीत असणार ना. आणि मग ती अधिपतीला विचारते की तुम्हालाही असंच वाटतंय का की जे काही घडले त्यात आमची चूक आहे. कारण जे काही घडलं ते सुनबाईंनी ठरवल्याप्रमाणे घडलं. जर त्यावेळी आम्ही ही पैंजहरलो असतो तर आम्ही सुद्धा घर सोडून निघून गेलो असतो आणि आम्ही हीच गोष्ट त्यांच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, जे काही घडलं त्यात तुमची खरंच काही चूक नाही आहे. आणि मला माहिती आहे की जेव्हा मास्तरीणबाई त्यांची चूक कबूल करतील तेव्हा तुम्ही त्यांना घरात घ्यालच ना. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, जर सुनबाईंनी त्यांची चूक कबूल केली तर आम्ही लगेच त्यांना घरात घेऊ. आणि मग ती अधिपतीला विचारते की इतक्या रात्री तुम्ही कुठे चाललाय. त्यावर अधिपती सांगतो की दोस्तांसोबत बाहेर जेवायला. तर भुवनेश्वरी नाटक करत त्याला विचारते की नक्की ना, मास्तरीणबाईंना भेटायला तर नाही ना जाणार. आणि त्यावर अधिपती म्हणतो की असं कसं आईसाहेब, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय ना. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की हो अधिपती, आम्ही फक्त तुमची गंमत केली. आणि मग अधिपती तेथून निघून जातो. तर दुसरीकडे इरा, अक्षरा आणि त्यांचे आईबाबासुद्धा जेवण करण्यासाठी बाहेर चाललेले असतात. मात्र इरा त्या दोघांनाही सांगत असते की आज तुम्ही ताईसमोर विषय काढा, तिला समजावा. त्यावर ते दोघे म्हणतात की ठीक आहे, आम्ही बोलू तिच्याशी. आणि मग ते सगळेजण जेवणासाठी बाहेर जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत एक सर आलेले असतात. ते अक्षराला आणि इतर शिक्षकांना सांगत असतात की आपण मुलांची एक सहल आयोजित करू आकाश दर्शन करण्यासाठी. आणि मग त्यासाठी सगळे शिक्षक होकार देतात आणि मग ते उद्याच सहलीला जायचं ठरवतात. त्यानंतर अधिपती अक्षराची वाट बघत ती ज्या रस्त्याने घरी जाणार असते तिथे उभा असतो. आणि त्याच वेळी त्याला दुर्गीचा कॉल येतो. दुर्गी त्याला विचारत असते की तुम्ही चंचीला भेटायला गेला होता का. त्यावर अधिपती सांगतो हो, पण तिची आणि माझी भेट झाली नाही. तिथे मी विचारपूस केली तेव्हा एका वॉर्ड बॉयने सांगितलं की ती चेकअपसाठी गेली आहे. त्यावर दुर्गी म्हणते पण मग तुम्ही परत जाऊन तिची भेट घ्या. त्यावर अधिपती सांगतो की हो, मला वेळ मिळाला की जाईल मी, पण तू काळजी करू नको. जेव्हा मी तिथे विचारपूस केली तेव्हा मला कळालं की ती आता ठीक आहे. आणि मग त्याच वेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. त्यामुळे अधिपती पटकन गाडीमध्ये जाऊन बसतो. तर अक्षरा हसतच त्याच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे वळून बघते. अधिपती आरशात हे सगळं काही बघत असतो आणि अक्षरा आपल्याकडे बघून हसत आहे हे बघून तोही खुश होतो. त्यानंतर अक्षरा तेथून निघून जाते. मात्र भुवनेश्वरीची गाडी त्या ठिकाणी येते आणि अधिपती इथे काय करतोय असा तिला प्रश्न पडतो. आणि अधिपती आणि अक्षराची भेट होऊ नये म्हणून आता ती तिचा पुढचा डाव खेळायचं ठरवते. त्यानंतर ती लगेच चंचीला कॉल करते. ती चंचीला सांगते की आज तुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल. त्यावर चंची विचारते पण मग मी आता पुढे काय करू. त्यावर भुवनेश्वरी सांगते की आपलं जसं ठरलं आहे तसंच कर, आज रात्रीच तू त्या ठिकाणी जा. आणि ते ऐकून चंची खुश होते. त्यानंतर रात्री अक्षरा आणि तिचे आईबाबा अंथरूण करत असतात. तर इरा वैतागूनच म्हणत असते की ताईच्या लग्नाच्या आधी जी अवस्था होती तीच आता पुन्हा झाली आहे. या छोट्याशा खुराड्यामध्ये आपल्याला चौघांना दाटीवाटीने झोपावं लागेल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अगं खुराडा काय म्हणते, आपलं घर आहे हे. पण इरा काही ऐकत नाही. ती उगाच अक्षराशी वाद घालत असते. आणि त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच अचानक बाहेरून कोणीतरी दार वाजवते. अक्षरा दरवाजा उघडते तर त्या ठिकाणी चंची असते. ती चक्कर आल्याचं नाटक करत असते. त्यामुळे अक्षरा आणि इतर सगळेजण घाबरतात. अक्षरा पटकन तिला घरात घेऊन येते, तिला बसवते आणि काय झालं आहे ते विचारते. तर चंची सांगत असते की माझी खूप वाईट अवस्था झाली आहे ग, राहायला जागा नाही, हातात एक पैसा नाही. मम्मी मला पैसे देत होती पण आता ते सुद्धा बंद झाले. जेव्हापासून मावशीने मला घराबाहेर काढले तेव्हापासून कोणीही मला विचारत नाही. 2 दिवस मी काही खाल्लं पिल्लं नाही. एका मंदिरात झोपत होते पण आज त्यांनी तेथून सुद्धा हाकलून दिलं म्हणून मी इथे आले. मला काहीतरी खायला दे आणि आजची रात्र इथे राहू दे. आणि चंचीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. इरा मात्र रागातच म्हणत असते की ही धर्मशाळाच आहे, इथे आता ही सुद्धा राहायला आली.
आणि तिचं असं बोलणं ऐकून आईबाबा तिच्यावर चिडतात आणि तिला समजावतात. मात्र इरा काही ऐकत नसते. ती उगाच अक्षराशी आणि आईबाबांशी वाद घालत राहते. मात्र ते दोघेही तिच्यावर ओरडतात, त्यामुळे ती गप्प बसते. आणि मग त्यानंतर अक्षरा म्हणते की आपण उद्या काय करायचं आहे ते बघूयात. आज रात्री हिला इथेच राहू द्या. आणि मग त्यानंतर ती चंचीसाठी जेवण घेऊन येते. दुसऱ्या दिवशी सगळेजण बाहेर जाण्याची तयारी करत असतात. मात्र चंची झोपलेली असते आणि ते बघून इरा खूप चिडते. ती म्हणते की ही मुलगी कधी घराबाहेर जाणार आहे की आता ही सुद्धा इथेच राहणार आहे. त्यावर अक्षरा आणि तिची आई तिला शांत करतात आणि बाहेर घेऊन जातात. ते सगळेजण इराला समजावत असतात की अगं तिची अवस्था तरी बघ. तिला थोडं बरं वाटलं की आपण बघूयात पुढे काय करायचं ते. मात्र इरा काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की ती मुलगी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. आयत्या बिळावर नागोबा आणि आपल्या सगळ्यांकडून सेवा करून घेणार. तर आतमधून चंची हसतच हे सगळं बोलणं ऐकत असते. इकडे इरा खूप चिडचिड करत असते आणि ती रागातच म्हणते की मीच तिला आता घराबाहेर काढते आणि ती रागातच घरात जाते. तर इकडे अक्षराचे आईबाबा अक्षराला म्हणत असतात की इरा सगळं चुकीचं बोलत नव्हती, आपल्याला काहीतरी करायला हवं. त्यावर अक्षरा म्हणते हो ते कळतंय मला, पण आता मी शाळेत जाते, संध्याकाळी आल्यावर बोलूयात. त्यानंतर शाळेमध्ये अधिपती इतर मुलांसोबत गोळा खात असतो. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. बाकीची मुलं अधिपतीला म्हणतात की तुम्ही मास्तरीणबाईंनासुद्धा गोळा खायला बोलवा. त्यामुळे अधिपती अक्षराला आवाज देतो, पण ती नकार देऊन तेथून निघून जाते. मात्र मुलं काही ऐकत नाही. ते अधिपतीला म्हणत असतात की तुम्ही आज मास्तरीणबाईंना गोळा खाऊ घालायचाच. आणि मग त्यानंतर ती स्वतःच अक्षराकडे जातात आणि तिला गोळा खाण्याचा आग्रह करतात. आणि मग अधिपती लगेच तिच्यासाठी गुलाबी रंगाचा गोळा घेऊन जातो आणि त्यामुळे अक्षरा खुश होते आणि अधिपतीच्या आनंदासाठी गोळा खाते सुद्धा. त्यामुळे अधिपती आणि मुलं खूप खुश होतात. दुसरीकडे निखिल इराला कॉल करतो. तो तिला विचारत असतो की आपलं काम झालं का. पण इरा चिडूनच सांगते की काम तर झालंच नाहीये, मात्र अजून डोकेदुखी वाढली आहे. आणि मग ती निखिलला चंचीबद्दल सांगते. ती चिडूनच म्हणत असते की आधीच ताई इथे येऊन राहत आहे, त्यात ती चंचलासुद्धा. आता मला नाही असं वाटत की त्या दोघीजणी घरातून बाहेर जातील. आणि त्यावर निखिल तिला सांगतो की इरा तू काळजी करू नको, माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि या प्लॅनमुळे तू त्या दोघींनाही एकत्रच घराबाहेर काढू शकशील. आणि मग इरा विचारते की कोणता प्लॅन. त्यावर निखिल तिला प्लॅन सांगायला सुरुवात करतो आणि तो प्लॅन ऐकून इरा खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा मुलांना सांगत असते की आज रात्री आपण आकाश दर्शनासाठी जाणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी पाण्याची बॉटल आणि स्वेटर घेऊन या, कारण त्या ठिकाणी थंडी असेल. आणि ते ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. तर अक्षरा त्यांना सांगते की रात्री बरोबर 8 वाजता आपली बस येथून निघेल. आणि ते ऐकून अधिपती मनाशी म्हणतो की रात्री 8 वाजता घरातून बाहेर पडणं तर कठीण आहे. आणि मग तो अक्षराला विचारतो की समजा उशीर झाला तर माझं मी आलो तर चालेल का. मात्र अक्षरा म्हणते अजिबात नाही, जर आम्ही तुम्हाला परवानगी दिली तर बाकीची मुलंसुद्धा हट्ट करतील ना. मात्र सगळी मुलं म्हणतात की मॅडम आम्ही अजिबात हट्ट करणार नाही, तुम्ही सरकारांना द्या परवानगी, जर ते सहलीला आले तर खूप मजा येईल. आणि त्यामुळे मग अक्षरा अधिपतीला परवानगी देते, त्यामुळे तोही खुश होतो. तर दुसरीकडे निखिलचा प्लॅन ऐकून इरा त्याला विचारत असते की ती चंचला खरंच आपल्याला ताईला घराबाहेर काढण्यासाठी मदत करेल का. त्यावर निखिल म्हणतो नक्की मदत करेल. आता तिला पैशांची गरज आहे ना, मग आपण तिला पैसे ऑफर करू. आणि त्यावर इरा म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते, पण जर माझ्याकडून काही झालं नाही तर मग तू प्रयत्न कर. आणि त्यावर निखिलसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे अधिपती त्याची बॅग भरत असतो. तो अक्षराची ॲक्टिंग करत म्हणत असतो की आता मला पाण्याची बॉटल आणि स्वेटरसुद्धा कॅरी करायचं आहे. आणि मग तो हसतच त्याची बॅग भरतो. आणि मग त्यानंतर बाहेर कोणी नाही आहे हे बघून हळूच घरातून बाहेर पडतो. मात्र त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. की अधिपतीला अडवत विचारते की आत्ता कुठे चाललाय तुम्ही. त्यावर अधिपती सांगतो की फॅक्टरीत महत्त्वाचं काम आहे. मात्र भुवनेश्वरी खूप चौकशा करते. अधिपती तुटकपणे तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तर भुवनेश्वरी म्हणते पण ही बॅग घेऊन कुठे चाललाय तुम्ही, काय आहे या बॅगमध्ये. आणि त्यावर अधिपती सांगतो की बाहेर खूप थंडी आहे ना, म्हणून स्वेटर आणि पाण्याची बॉटल घेतली आहे. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे जा तुम्ही.
आणि मग अधिपती घरातून बाहेर पडतो. मात्र भुवनेश्वरीला त्याच्या वागण्याचा संशय आलेला असतो. ती म्हणते की अधिपती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तर दुसरीकडे सगळी मुलं आणि शिक्षक त्या ठिकाणी जातात. एक सर सगळ्या मुलांना टेलिस्कोपमधून शनीची कडी दाखवत असतात. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात आणि मग त्यानंतर सर मुलांना सगळ्या ग्रहताऱ्यांबद्दल माहिती सांगायला सुरुवात करतात. आणि मग त्याच वेळी अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याला बघून सगळी मुलं आणि शिक्षक खुश होतात. अक्षराला देखील खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते सर अधिपतीला विचारतात की तुम्हाला शनीची कडी बघायची आहे का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की नाही नाही, आम्हाला तर शुक्राची चांदणी बघायची आहे. आणि ते ऐकून अक्षरा लाजून खाली मान घालते. तर ते सर अधिपतीला सांगतात की शुक्र आपल्याला पहाटे दिसतो, त्यामुळे आता त्याची चांदणी बघता येणार नाही. त्यावर अधिपती अक्षराकडे बघत म्हणतो की ठीक आहे, मग आम्ही इथेच कुठेतरी शुक्राची चांदणी शोधतो. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला कॉल करत असते, पण त्याचा फोन बंद असल्याने ती खूप अस्वस्थ होते. अधिपती नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे याची तिला खात्री पटते. मात्र फॅक्टरीत जायचं तरी कसं असा तिला प्रश्न पडतो. आणि मग ती आजींना सांगते की अधिपती जेवून गेले नाहीत, तू दुर्गीला त्यांचा डबा तयार करायला सांग, आम्ही स्वतः त्यांना फॅक्टरीत जाऊन डबा देऊन येतो. तर दुसरीकडे सहलीच्या ठिकाणी सगळेजण वेगवेगळे खेळ खेळत असतात. सर 2-2 जणांची जोडी बनवतात आणि त्यांना सांगतात की या ठिकाणी आम्ही ग्रहताऱ्यांचे फोटो लपवले आहेत. जी जोडी सगळ्यात जास्त ग्रहतारे शोधेल ती विजयी होईल. आणि मग त्यावेळी अक्षरा आणि अधिपतीची जोडी असते. ते दोघेजणही ग्रहतारे शोधतात आणि त्या सरांना आणून देतात. आणि त्याच वेळी एकदा अधिपती अक्षराचा हात पकडत म्हणतो की आम्हाला तर आमची शुक्राची चांदणी सापडली. आणि मग ते दोघेजण एकमेकांकडे बघत स्वप्नात हरवून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.